कधी आईला ओरडलेत काय भांडणं करता करता जोरात एकदम, आणि आई टचकून शांत झाली. कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटलं तुम्ही मोठा तीर मारला? तुटली रे ती, घाबरली. आणि थोड्या वेळ तुम्हाला कळलं की जिला मी रडवतोय ती माझी आई आहे, ती माझी आहे, तिचं वय झालंय, तिला मी का ओरडलो. आणि एवढं जोरात ओरडलो की ती ढचकली, हरली. वय झालं रे भावा तिचं, नको ओरडत जाऊ तिला, तुझ्याशिवाय कोण नाही तिला. नंतर कळतं की तिचा वाघ आपण आहे, आणि तिला कळतं की आपला वाघ ज्या आसऱ्यावर मी होती तो वाघच मला आता ओरडतोय. तर कशी सांगणार भावा ती, तुला कोण नाही तुझ्याशिवाय. तर भांडणं करा, थोडंसं किरकोळ रागवले आईवर, थोडा वेळ भांडले, पण उलटं बोलू नका, किंचाळू नका, तिला ताट आवाजात हे अजिबात नाही बा. ती टचकली ना, श्राप लागता, श्राप. लक्षात ठेवा, ती नाही श्राप देत, तिचा करता, तिचा बाप जो परमेश्वर आहे तो बघतो तेव्हा तुम्हाला श्राप देतो. तर तिला डचकवू नका. तुम्ही तेवढेच वाघ आहेत तर बाहेर बाहेगिरी करा, पण आईला वर चढावा जात अजिबात नको भावा. ती तुमच्या जीवावर असते आणि तुम्ही तिला रडवणार तर कसं होणार भावा. पण तुमच्या आयुष्यात हे होत असणार कधी ना कधी, म्हणून मला असं सांगावं असं वाटलं की ते डचकवू नका रे तिला. ती डचकते, घाबरते. माझाच मुलगा, मी याला दूध पाजून एवढं मोठं केलं, वाघासारखं केलं, आणि माझा वाघच मला घुरतोय नसता, डचकवून मला रडवतोय. तर मामा नको रडवू, रडव नको तिला चांगलं ठेव. परमेश्वर आहे, ती किती ओरडलास तिला तरी पण ती तुझ्याबद्दल मनात पण वाईट नाही बोलत भाऊ. तर तिला जप नेहमी. जय शिवराय, हर हर महादेव.